नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण नवरात्री स्पेशल कोणतीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता अगदी झटपट होणारी उपवासाची नगेट्सची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बाउलमध्ये 6 ते 7 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आधी आपण किसून घेऊया। सर्व बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप साबुदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। हे बघा, ते घालूया। अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालूया आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या मीठ घालून मी बारीक करून घेतलेले आहेत। हे घालूया। तुम्हाला जशी तिखट जेवढं आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। वरून थोडंसं मीठ घालूया। मी ऑलरेडी मीठ मिरच्यामध्ये घातले त्यामुळे थोडंसं मीठ घालते। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे गोळा तयार करून आता यातील थोडं पीठ घेऊन एकजीव करून घ्यायचं। पीठ एकजीव झालं नाही तर नगेट्स फुटायची शक्यता असते, त्यामुळे ते अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं। आता छोटे छोटे आकाराचे गोळे करूया आणि याला नगेट्सचा आकार देऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व नगेट्स तयार करून घेऊया। आपले सर्व नगेट्स तयार झालेले आहेत आणि आता हे आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया। मीडियम गॅसवरच नगेट्स तळायचे। कधी कधी नगेट्स तेलामध्ये फुटतात, त्यामुळे केअरफुली तुम्ही हे फ्राय करा। अशा प्रकारे सर्व नगेट्स आपण फ्राय करून घेऊया। अगदी झटपट होतात, खायला सुद्धा कुरकुरीत मस्त लागतात। हे आपण दही, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी कशाबरोबरही सर्व करू शकतो। तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।